रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या गुंडांना फिरवले, पुन्हा असे करणार नाही गुंडांचा माफीनामा। रस्त्यावर केक कापून वाढदिवस करणाऱ्या जर्मनी गँगसह मोक्यातील गुन्हेगारांना पोलिसांनी शहरात तपासासाठी फिरवले। शाहरुख जमादार, वैभव कोरवी, अविनाश जाधव उर्फ जर्मनी, सूरज वाडकर, गौरव मर्डे, ओंकार धातुंडे या 6 जणांना वाढदिवस साजरा केलेल्या साईनगर जुना सांगली नाका परिसरात फिरवले। पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद देत चौकशी केली आणि गुन्हेगारांनी सार्वजनिक ठिकाणी पुन्हा दहशत करणार नाही अशी हात जोडून माफी मागितली। जर्मनी गँगमधील रुपेश पंडित नरवाडे याचा दहशत माजवत डॉल्बीच्या दंडनाट्यात जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचा भंग करत वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी शिवाजीनगर व गावभाग पोलिसात सुमारे 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांना आव्हान देत दहशत माजवत वाढदिवस साजरा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। याची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी तपास करून संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले। यातील गौरव मर्डे, ओंकार धातुंडे, शाहरुख जमादार, वैभव कोरवी, अविनाश जाधव उर्फ जर्मनी, सूरज वाडकर हे पोलिसांना मिळून आले, मात्र रुपेश नरवाडे हा मिळून आला नाही। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांना तपासासाठी घटनास्थळी फिरवले। सुरुवातीला यशवंत प्रोसेस पासून शाहू पुतळा मार्गावर यांना फिरवण्यात आले। यावेळी संशयितांची धिंड निघावी या विचाराने या घटनेकडे बघत नागरिकांनी गर्दी केली होती। यानंतर मोठमोठ्याने डीजे लावून धिंगाणा घालत वाढदिवस केलेला साई मंदिर परिसर मराठा चौक भागातून फिरवत चौकशी केली। त्यानंतर त्यांना गावबाग हद्दीतील जुना सांगली नाका परिसरातील शांतिनिकेतन शाळेच्या समोरील रस्त्यावर आणण्यात आले। या ठिकाणी गुन्हेगारांनी हात जोडून अशा प्रकारची दहशत करणार नसल्याचे सांगत माफी मागितली। शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, गावबागचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक व पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। मँचेस्टर टाइम्स करिता मुस्कान मुजावरसह कॅमेरामन मोहन वागवेकर, इचलकरंजी।